कॉम्प्लेक्स नंबर हा जो चॅप्टर आहे तो MSc-CETच्या एक्झाममध्ये 2021 नंतरच आलेला आहे. त्याच्यामुळं कमी प्रिव्हियस इयर क्वेश्चन्स आहेत. आपण लवकरात लवकर सगळे संपून हा चॅप्टर खल्लास करून टाकू. पहिला क्वेश्चन म्हणते इफ अल्फा बीटा गामा अँड ABC आर कॉम्प्लेक्स नंबर्स सच दॅट अल्फा बाय A प्लस बीटा बाय B प्लस गामा बाय C इक्वल्स टू 1 प्लस आयोटा अँड A by alpha plus B by beta plus C by gamma equals to 0, then the value of alpha square by A square plus beta square by B square plus gamma square by C square is equal to what? या एक्सप्रेशनची व्हॅल्यू विचारली. आता या इक्वेशनकडे जर आपण व्यवस्थित पाहिलं तर याच्यामधल्या सगळ्या लेफ्ट हँड साईडच्या ज्या टर्म्स आहेत त्यांचा इंडिव्हिज्युअली स्क्वेअर इज इक्वल टू काय आपल्याला विचारलं. आपण काय करू, या इक्वेशन मध्ये दोन्ही साईडला स्क्वेअर करून घेऊ. काय होऊन जाईल बघा. सगळ्यात अगोदर मी हे इक्वेशन लिहितो. A प्लस बी प्लस सी तीन टर्मचा स्क्वेअर केल्यानंतर त्याचं एक्सपान्शन काय होतं, ए स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर प्लस सी स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट ए बी प्लस बी सी प्लस ए सी. लेफ्ट हँड साईडला आणि राईट हँड साईडला एक्सपांड करून घेतो. बघा काय होऊन जाईल. अल्फा स्क्वेअर बाय ए स्क्वेअर बीटा स्क्वेअर बाय बी स्क्वेअर गामा स्क्वेअर बाय सी स्क्वेअर प्लस 2 इन ब्रॅकेट अल्फा बीटा डिवायडेड बाय ए बी प्लस बीटा गामा डिवाइड बाय बी सी प्लस अल्फा गामा डिवाइड बाय ए सी इज इक्वल टू 1 प्लस आयोटा होल स्क्वेअर 1 स्क्वेअर प्लस 2 आयोटा प्लस आयोटा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअर म्हणजे असतो -1 आणि हा +1 झाले कॅन्सल. आता या ठिकाणी आपल्याला एक छोटीशी ॲडजस्टमेंट करायची. ए बी आहे, जर मी सी ने मल्टिप्लायने डिवाइड केलं तर ए बी सी मला बाहेर काढता येतो. बी सी आहे, मी जर ए ने मल्टिप्लाय केलं तर मला ए बी सी बाहेर काढता येईल. आणि ए सी आहे, मी जर बी ने मल्टिप्लाय आणि डिवाइड केलं तर मला ए बी सी खालून काय करता येईल, कॉमन काढता येईल. सिमिलरली जी न्यूमरेटरमध्ये टर्म्स आहे आपल्याकडं अल्फा बीटा, जर मी गामाने मल्टिप्लायने डिवाइड केलं तर अल्फा बीटा गामा बाहेर काढता येईल. बीटा गामा आहे अल्फाने मल्टिप्लाय अल्फाने डिवाइड. या ठिकाणी अल्फा गामा आहे बीटाने मल्टिप्लाय आणि बीटाने डिवाइड. तर बघा ए बी सी आपल्याला कॉमन घ्यायचं आहे, ए बी सी कॉमन घ्यायचं आहे आणि ए बी सी कॉमन घ्यायचं आहे. वरून काय कॉमन घ्यायचं आहे, अल्फा बीटा गामा आणि बीटा अल्फा गामा. आता या ठिकाणी या ब्रॅकेटमध्ये उरलंच काय मग 2 ब्रॅकेटच्या मध्ये सी डिवाइड बाय गामा प्लस या ठिकाणी ए डिवाइड बाय अल्फा बी डिवाइड बाय बीटा, हा ब्रॅकेट क्लोज इज इक्वल टू राईट हँड साईडला उरलाय 2i आणि लेफ्ट हँड साईडला हा एक्सप्रेशन ॲज इट इज. हे झालं आपल्याकडे खाली सिम्प्लिफाईड इक्वेशन. आता याच्याकडे आणि याच्याकडे पहा. ए बाय अल्फा बी बाय बीटा सी बाय गामा इज इक्वल टू 0 दिलंय. त्याच्यामुळे या ब्रॅकेटची व्हॅल्यू कम्प्लिटली काय होणार, 0. याला मल्टिप्लाय असल्यामुळे ही सुद्धा टर्म 0 झाली. सो आपल्याकडे उरलं काय, अल्फा स्क्वेअर बाय ए स्क्वेअर प्लस बीटा स्क्वेअर बाय बी स्क्वेअर प्लस गामा स्क्वेअर बाय सी स्क्वेअर इज इक्वल टू सरळ सरळ 2i. सो 2i इज द आन्सर. आपल्याकडे आहे ऑप्शन सी. देअरफॉर ऑप्शन सी इज द करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 2. z is equal to pi by 4 1 plus iota whole raised to 4 ब्रॅकेट मध्ये दिले 1 minus root pi iota divided by root pi plus iota plus root pi minus iota 1 plus root pi iota. Then modulus of z divided by amplitude of z is equal to z is equal to हा मी as it is लिहितो. या दोघांचं मल्टिप्लिकेशन करून घेतो आणि खालचे दोन्ही डिनॉमिनेटर एकमेकांना मल्टिप्लाय करून टाकतो. काय झालं बघा बरं. 1 minus root pi iota into 1 plus root pi iota plus root pi minus iota into root pi plus iota whole divided by root pi plus iota 1 plus root pi into iota is equal to 1 minus root pi iota 1 plus root iota a minus b a plus b a square minus b square हा झाला 1 square 1 minus b square म्हणजे root pi चा स्क्वेअर झाला पाय आणि आयचा स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर प्लस ए मायनस बी ए प्लस बी हा सुद्धा होणार सेम, हा झाला पाय आणि त्याच्यानंतर मायनस आयोटा प्लस आयोटा म्हणजे मायनस आयोटाचा स्क्वेअर होल डिवायडेड बाय रूट पाय इंटू 1 इज रूट पाय प्लस रूट पाय इंटू रूट पाय आयोटा इज पाय आयोटा, आयोटा इंटू 1 इज आयोटा प्लस आयोटा इंटू रूट पाय आयोटा स्क्वेअर इज रूट पाय आयोटा स्क्वेअर. याच्यामध्ये रूट पाय आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू काय असते -1. रूट पाय इंटू -1 म्हणजे मायनस रूट पाय आणि हा प्लस रूट पाय, या दोन टर्म काय होऊन जातील, कॅन्सल होऊन जातील. इज इक्वल टू फर्दर सिम्प्लिफिकेशन पाय बाय 4 याला सध्याला ॲज इट इज ठेवतो 1 प्लस आयोटा होल रेज टू 4. या ब्रॅकेटमध्ये काय होऊन जाईल बघा 1 हा मायनस ऑफ आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस ऑफ -1 इज +1. या ठिकाणी 1 + 1 काय झाला हा 2
मायनस पाय आयोटा स्क्वेअर म्हणजे -1 मायनस ऑफ मायनस हा झाला प्लस पाय हा काय झाला +2 पाय. या ठिकाणी डिनॉमिनेटरमध्ये काय उरलं आपल्याकडं आयोटा आणि आयोटा पाय. आयोटा जर कॉमन घेतला तर ब्रॅकेटमध्ये काय उरलं रे 1 + पाय. याच्यामधून जर आपण 2 कॉमन घेतला तर 2 2 जा 4 या ठिकाणी कॅन्सल होऊन जाईल. या ठिकाणी उरला 1 + पाय हा आणि हा कॅन्सल झाला इज इक्वल टू समोर सिम्प्लिफिकेशन आलं आपल्याकडं पाय डिवाइड बाय हा खाली आयोटा आणि हा 2 उरलाय हा झाला 2 आयोटा. त्याच्यानंतर 1 + आयोटा होल रेज टू 4. याला मी 1 + आयोटा होल रेज टू 2 असं लिहितो. चालेल का पहा. इज इक्वल टू पाय डिवायडेड बाय 2 आयोटा ॲज इट इज ठेवून देऊ. 1 + आयोटा होल स्क्वेअर ब्रॅकेटच्या मध्ये होऊन जाईल. काय होऊन जाईल बघा बरं. हा वरचा स्क्वेअर ॲज इट इज 1 + आयोटा होल स्क्वेअर एक्सपांड करतोय. 1चा स्क्वेअर 1 प्लस 2ab म्हणजे हा झाला 2 आयोटा प्लस b स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअर म्हणजे असतो -1 हा -1 आणि हा +1 झाला कॅन्सल. या ठिकाणी 2 आयोटा होल स्क्वेअर घ्यायचा आपल्याला. हा पाय ठेवू आपण ॲज इट इज. 2 आयोटा होल स्क्वेअर म्हणजे 2चा स्क्वेअर झाला 4 इंटू आयचा स्क्वेअर म्हणजे आयोटा स्क्वेअर खाली आहे आपल्याकडं आयोटा. किंवा याला आपण असे करू शकतो 2 आयोटा आणि 2 आयोटाचा स्क्वेअर म्हणजे एक टर्म कॅन्सल झाली. उरला काय आपल्याकडं 2 आयोटा इंटू पाय. सो फायनली आपल्याकडं टर्म काय झाली इज इक्वल टू 2 पाय इंटू आयोटा. झेड इज इक्वल टू 2 पाय आयोटा. आता हा आहे झेड. यालाच आपण काय म्हणू शकतो इज इक्वल टू 0 + 2 पाय आयोटा. याच्यामध्ये रिअल पार्ट नाही त्याला मी 0 म्हणून घेतला. देअरफॉर मॉड्युलस ऑफ झेड काय होणार इज इक्वल टू √a² + b². ए आहे रिअल पार्ट बी आहे इमॅजिनरी पार्ट. परंतु आपल्याकडे जर फक्त प्युअरली इमॅजिनरी किंवा प्युअरली रिअल नंबर असेल तर त्याचा जो काही कोफिशियंट आहे तोच आपल्याकडे व्हॅल्यू होऊन जाते. देअरफॉर या ठिकाणी मॉड्युलस ऑफ झेड झाला 2 पाय. खाली काय विचारलं ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड. ॲम्प्लिट्यूड ऑफ झेड काय होणार इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ b डिवाइड बाय a इक्वल्स टू tan इनवर्स ऑफ b ची व्हॅल्यू आहे 2 पाय डिवाइड बाय a ची व्हॅल्यू 0. tan इनवर्स ऑफ इन्फिनिटी इज नथिंग बट पाय बाय 2. देअरफॉर मॉड z डिवाइड बाय ॲम्प्लिट्यूड ऑफ z इज इक्वल टू ही व्हॅल्यू झाली आपल्याकडे किती 2 पाय डिवायडेड बाय पाय बाय 2. हा पाय आणि पाय कॅन्सल 2 वरती जाऊन मल्टिप्लाय होईल इज इक्वल टू 2 × 4. 4 इज द करेक्ट ऑप्शन. आपल्याकडे आहे का कुठं ऑप्शनमध्ये येस ऑप्शन डी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 3 मध्ये आपल्याला भेटतो एक z इज इक्वल टू कॉम्प्लेक्स नंबर आणि त्यांनी विचारले मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू व्हॉट. 4 ऑप्शन दिलेत आपल्याला बरोबर करायचं सिलेक्ट. z ला अगोदर मी या ठिकाणी लिहून घेतो. z इज इक्वल टू 3i + 4 आहे. या ठिकाणी 6i + 8 आहे. जर मी याच्यातून 2 कॉमन काढला तर काय होऊन जाईल बघा बरं. या ठिकाणी हा 4 + 3 आयोटा ॲज इट इज लिहून टाकला यांचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय या दोघांमधून मी 2 कॉमन काढतो. 2 कॉमन काढला म्हणजे काय होईल हा 4 + 3 आयोटा आणि याचा काय होऊन जाईल आपल्याकडं होल स्क्वेअर. 4 + 3 आयोटा होल स्क्वेअर 4 + 3 आयोटा होल स्क्वेअर हा संपला. 2चा होल स्क्वेअर इक्वल्स टू खाली काय आला 4 हा 2 झाला कॅन्सल इज इक्वल टू आपल्याकडं काय आला नंबर हा z इज इक्वल टू याला आपण एक्सपांड करून घेऊ √3 + आयोटा होल क्यूबला. ठीक आहे. a + b होल क्यूब काय होणार a³ √3चा क्यूब म्हणजे 3√3 प्लस 3 इंटू a² b a² आहे 3 आणि b ची व्हॅल्यू आहे आयोटा इंटू 3 आयोटा प्लस 3ab². 3 इंटू √3 इंटू i² 3 इंटू √3 इंटू i² प्लस b³ आयोटाचा क्यूब होल डिवायडेड बाय 4 इज इक्वल टू 3√3 ॲज इट इज ठेवून देतो. या ठिकाणी 3√3 आयोटा स्क्वेअर म्हणजे -1 झाला हा मायनस 3√3 आणि प्लस 3√3 हा पार्ट आणि हा पार्ट काय झाला कॅन्सल. उरला काय आपल्याकडं 3 3 जा 9 आयोटा प्लस आयोटा क्यूब म्हणजे मायनस आयोटा हा झाला 9 आयोटा मायनस आयोटा होल डिवाइड बाय 4 इक्वल्स टू काय झाला हा 8 आयोटा डिवाइड बाय 4 इज इक्वल टू 2 आयोटा. आपल्याकडे z जो आहे तो सिम्प्लिफाय होऊन काय झाला z इज इक्वल टू 2 आयोटा. जर एखादा कॉम्प्लेक्स नंबर आपल्याकडे दिलेला असताना तो प्युअरली इमॅजिनरी किंवा प्युअरली रिअल असेल तर त्याच्यामधलाच रिअल पार्ट किंवा इमॅजिनरी पार्ट हाच त्याचा मॉड्युलस होतो. त्याच्यामुळे या केसमध्ये मॉड्युलस ऑफ z इज इक्वल टू काय होणार सरळ सरळ 2 होणार. ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. क्वेश्चन नंबर 4 मध्ये आपल्याला दिलं एक इक्वेशन इफ 3 डिवाइड बाय 2 + cos θ + I sin θ इज इक्वल टू a + ib देन a - 2 होल स्क्वेअर + b² इज इक्वल टू काय आपल्याला विचारलंय.
राईट हँड साईडला आपल्याकडे एक स्टँडर्ड फॉर्ममध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे, त्याला इक्वल टू लेफ्ट हँड साईडला आपल्याला काही घ्यायचं असेल तरी याला आपल्याला अगोदर एका स्टँडर्ड फॉर्ममधल्या कॉम्प्लेक्स नंबरमध्ये कन्वर्ट करायला लागेल. ते आपण कसं करणार? या ठिकाणी डिव्हिजनमध्ये कॉम्प्लेक्स नंबर आहे, जेव्हा केव्हा डिव्हिजनमध्ये कॉम्प्लेक्स नंबर असतो तेव्हा आपण त्याच्या कॉन्जुगेट पेअरने मल्टिप्लाय आणि डिवाइड करतो, सो दॅट जो डिनॉमिनेटर आहे तो काय होऊन जाईल? रॅशनलाइज होऊन जाईल. या ठिकाणी मी अगोदर हे एक्सप्रेशन लिहून घेतो. ए प्लस आय बी लेफ्टला घेतो मी. ए प्लस आय बी इज इक्वल टू, आता 2 प्लस कॉस थिटामध्ये आयोटा नाही, त्याच्यामुळे हा झाला रिअल पार्ट आणि या ठिकाणी आय साइन थिटा हा झाला इमॅजिनरी पार्ट. या डिनॉमिनेटरमध्ये जो कॉम्प्लेक्स नंबर आहे याचा कॉन्जुगेट म्हणजे फक्त इमॅजिनरी पार्टचं साइन चेंज करायचं आहे आणि सरळ सरळ मल्टिप्लाय आणि डिवाइड करून घ्यायचं आहे. बाकी 2 प्लस कॉस थिटा ॲज इट इज राहील. 2 प्लस कॉस थिटा, आय साइन थिटा प्लस आहे त्याला मी काय करतो? मायनस आय साइन थिटा. मल्टिप्लाय पण केला आपण. 2 प्लस कॉस थिटा मायनस आय साइन थिटा. या ठिकाणी पहा ए प्लस बी आणि हा ए मायनस बी. ए प्लस बी, ए मायनस बी, डिनॉमिनेटर काय होऊन जाईल? ए स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर. ए स्क्वेअर म्हणजे 2 प्लस कॉस थिटा होल स्क्वेअर, काय झाला हा? 4 प्लस 4 कॉस थिटा प्लस कॉस स्क्वेअर थिटा मायनस आय साइन थिटा होल स्क्वेअर. साइन थिटाचा स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा, आयचा स्क्वेअर आय स्क्वेअर मायनस आय स्क्वेअर साइन स्क्वेअर थिटा. वरती काय उरलं आपल्याकडे बघा बरं? 3 इंटू याला आपण मल्टिप्लाय करून टाकू. 3 2 जा 6 प्लस 3 कॉस थिटा मायनस 3i साइन थिटा इज इक्वल टू 6 प्लस 3 कॉस थिटा मायनस 3i साइन थिटा एज इट इज लिहून टाकतो डिनॉमिनेटरमध्ये. 4 प्लस 4 कॉस थिटा, 4 प्लस 4 कॉस थिटा कॉस स्क्वेअर थिटा मायनस ऑफ मायनस म्हणजे प्लस साइन स्क्वेअर थिटा. कॉस स्क्वेअर थिटा प्लस साइन स्क्वेअर थिटा काय झाला? प्लस 1. हा काय झाला मग डिनॉमिनेटर? 4 प्लस 1 5 प्लस 4 कॉस थिटा. न्यूमरेटर आला आपल्याकडे 6 प्लस 3 कॉस थिटा मायनस 3i साइन थिटा. ही व्हॅल्यू आहे आपल्याकडे ए प्लस आय बीची. याच्यामधला रिअल पार्ट तिकडच्या रिअल पार्ट सोबत कम्पेअर करू, याच्यामधला इमॅजिनरी पार्ट तिकडच्या इमॅजिनरी पार्ट सोबत कम्पेअर करू. जर या दोघांचं आपण कम्पॅरिझन केलं तर आपल्याला काय भेटतं? ए इज इक्वल टू 6 प्लस 3 कॉस थिटा, याच्यामध्ये कुठलाही आयोटा नाही आहे, 5 प्लस 4 कॉस थिटा. आणि बी इज इक्वल टू मायनस 3 साइन थिटा डिवाइड बाय 5 प्लस 4 कॉस थिटा. हा कॉम्प्लेक्स नंबर आणि हा कॉम्प्लेक्स नंबर यांचा आपण केलं सिम्पली कम्पॅरिझन. त्यांनी आपल्याला विचारलं ए मायनस 2 होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर. ए मायनस 2 होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर इज इक्वल टू, ए टर्म आपल्याकडे आहे 6 प्लस 3 कॉस थिटा मायनस 2 होल स्क्वेअर प्लस बी स्क्वेअर म्हणजे मायनस 3 साइन थिटा डिवाइड बाय 5 प्लस 4 कॉस थिटा होल स्क्वेअर. हा सुद्धा स्क्वेअर. दोघांचे डिनॉमिनेटर सेम आहे, ॲज इट इज ठेवून देऊ आपण. 6 प्लस 3 कॉस थिटा मायनस 2 5 जा 10 मायनस 2 4 जा 8 कॉस थिटा होल स्क्वेअर प्लस मायनस 3 साइन थिटा होल स्क्वेअर, हा काय झाला? 9 साइन स्क्वेअर थिटा इज इक्वल टू, हा 6 मायनस 10 मायनस 4 3 कॉस थिटा मायनस 8 कॉस थिटा म्हणजे मायनस 5 कॉस थिटा याचा होल स्क्वेअर डिवायडेड बाय 5 प्लस 4 कॉस थिटा याचा होल स्क्वेअर, समोर आहे प्लस 9 साइन स्क्वेअर थिटा. हा इज इक्वल टू काय होणार? मायनस 4चा स्क्वेअर झाला 16, त्याच्यानंतर प्लस 2 ए बी म्हणजे 2 4 जा 8 5 जा 40 प्लस 40 कॉस थिटा प्लस सेकंड टर्मचा स्क्वेअर 25 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 9 साइन स्क्वेअर थिटा डिवाइड बाय 5 प्लस 4 कॉस थिटाचा होल स्क्वेअर. याच्या समोरची स्टेप मी इथे लिहितो इज इक्वल टू 9 साइन स्क्वेअर थिटा आणि 25 कॉस स्क्वेअर थिटा मधला 9 कॉस स्क्वेअर थिटा घेतला. 9 साइन स्क्वेअर थिटा प्लस 9 कॉस स्क्वेअर थिटा झाला 9. या ठिकाणी 16 प्लस 9 झाला हा 25 प्लस 40 कॉस थिटा आणि या ठिकाणी उरला आपल्याकडं याच्यातला 9 घेतला आपण 9 कॉस स्क्वेअर थिटा प्लस 9 कॉस स्क्वेअर थिटा. डिनॉमिनेटरला जी टर्म आहे त्याचा स्क्वेअर करून टाकू. 5 प्लस 4 कॉस थिटा होल स्क्वेअर, 5चा स्क्वेअर 25 प्लस 2 ए बी म्हणजे 2 5 जा 10 10 4 जा 40
कॉस थिटा प्लस दुसऱ्या टर्मचा स्क्वेअर 4 कॉस थिटाचा स्क्वेअर काय होणार 16 कॉस स्क्वेअर थिटा. हा वरती उरला होता 16 कॉस स्क्वेअर थिटा. या 25 मधला 9 घेतला म्हणजे उरला 16 कॉस स्क्वेअर थिटा. न्यूमरेटर डिनॉमिनेटर सेम आहे. व्हॅल्यू इज इक्वल टू 1. देअरफॉर 1 इज द आन्सर. ऑप्शन बी मित्रांनो इज दी करेक्ट ऑप्शन. 4 लेंथी क्वेश्चन सॉल्व्ह केल्यानंतर हा 5वा आलाय छोटा क्वेश्चन. इटुकला पिटुकला काय म्हणतोय बघा. 1 प्लस आयोटा होल रेज टू 5 इंटू 1 मायनस आयोटा होल रेज टू 7 याची व्हॅल्यू काढायची. 1 प्लस आयोटा 1 मायनस आयोटा आहे पण पॉवर डिफरंट आहे. अगोदर यांच्यातला आपण कॉमन पॉवर काढून घेऊ. 1 प्लस आयोटा होल रेज टू 5 1 मायनस आयोटा होल रेज टू 5 उरलेला 1 मायनस आयोटा होल रेज टू 2 मी असा लिहितो. चालेल. या ठिकाणी बघा a प्लस बी a मायनस बी होल रेज टू 5 पॉवर दोघांचा सेम आहे. a रेज टू m इंटू b रेज टू m असेल तर त्याला आपण ए बी होल रेज टू m असं घेऊ शकतो. या ठिकाणी मी सेम करतो. 1 प्लस आयोटा 1 मायनस आयोटा होल रेज्ड टू 5 समोर उरला 1 मायनस आयोटा होल रेज टू 2. a प्लस बी a मायनस बी म्हणजे a स्क्वेअर मायनस बी स्क्वेअर हा काय झाला a स्क्वेअर म्हणजे 1चा स्क्वेअर 1 मायनस बी स्क्वेअर म्हणजे आयोटाचा स्क्वेअर हा काय झाला आयोटा स्क्वेअर होल रेज टू 5 इंटू 1 मायनस आयोटा होल स्क्वेअर. 1 मायनस आयोटा स्क्वेअरची व्हॅल्यू -1 मायनस ऑफ -1 म्हणजे हा काय झाला +1. सो 1 + 1 हा झाला 2 रेज टू 5 इंटू याला एक्सपांड करून घेतो. a मायनस बी होल स्क्वेअर म्हणजे a स्क्वेअर 1 मायनस 2ab म्हणजे 2 आयोटा प्लस b स्क्वेअर म्हणजे आयोटाचा स्क्वेअर. आयोटा स्क्वेअर असतो -1 आणि हा +1 हे दोन झाले कॅन्सल. 2 रेज टू 5 म्हणजे किती झाला 2 टू जा 4 टू जा 8 टू जा 16 टू जा 32 हा झाला 32 इंटू -2i इंटू -2i इज इक्वल टू -2 इंटू 32 झाला -64 समोरचा आयोटा ॲज इट इज. -64 आयोटा इज दी ॲब्सोल्युटली करेक्ट आन्सर. या ठिकाणी आपल्याला दिसतोय ऑप्शन बी मध्ये. देअरफॉर ऑप्शन बी इज दी करेक्ट ऑप्शन. यात काय अवघड आहे का असेल तर विचारा कॉमेंट सेक्शनमध्ये. या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जरी डाऊट असेल सरळ कॉमेंट सेक्शनमध्ये जायचं आणि विचारायचं. मजाक करत नाही. चॅनलवरती हजारो कमेंट येतात. मी सगळ्यांना रिप्लाय करतो. तुम्हाला सुद्धा 100% करणार. माझं नाव स्पार्क. मी शिकवतो मॅथ्स. लक्षात ठेवा.